तुमची वाट बघत होते मी. झोपायचं सोडून माझी वाट का बघली? आणि जे काही घडलं त्याबद्दल बोलायचं होतं. इतकं सगळं घडल्यानंतर सुद्धा बोलायला काही बाकी आहे? सिरियसली? बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा. हे तू तुझ्या नवऱ्याला जाऊन सांग. नाही मी बोलले त्याच्याशी, तो आता खरंच शांत आहे. गुड. तुला माझ्याशी काय बोलायचं? हो बाबा. नाही म्हणजे तुम्ही गुरुनाथ सुभेदारांबद्दल जो काही निर्णय घेतला तो 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 बरोबरच असेल, पण मी त्यांना ओळखते. ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीये. जर उद्या त्यांच्यामुळे कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाले तर. एक मिनिट. राधिका, त्याला मी अपॉइंट केलंय. तो उद्या काही घोळ झाले किंवा काही कॉम्प्लिकेशन झाले तर ते निस्तरायला मी समर्थ आहे. महत्वाची गोष्ट, इथून पुढे ऑफिसचा विषय या घरामध्ये काढलेला मला चालणार नाही. याच्या व्यतिरिक्त काय बोलायचं? ओके. साला मैं तो साहब बन गया. साहब ओ, अरे वाह. ओ सौमित्र बनहट्टी, काय इकडे काय करताय? तुझीच वाट बघतोय. तू वाट बघतो माझी? कशाला? तुझी वाट लावायला. तू माझी वाट लावणार? हे काम धंदे नाही का? चल निघ बाजूला. हे गुरु, आधी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची आणि मग जायचं, कळलं ना? ए सोड. अवॉर्ड विनिंग एम्प्लॉई मी, कळलं ना? हे तुझा अवॉर्ड गेला खड्ड्यात. आधी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. काय गरज होती आयडेंटिटी लपवून आमच्या कंपनीत जॉब करायची? तुझ्या बापाला विचार ना जाऊन. तू पंपाला वगैरे. अरे जा ना, तुझ्या बापाला विचार ना. त्याने जॉबला ठेवलं ना माझ्या. त्यांना कदर आहे टॅलेंटची, कर्तबगारीची. तू काय कळत नाही तुला? शिक जरा बापाकडून. तू मला सांगतो कोणाकडे काय शिकायचं? यापुढे कंपनीत पाऊल ठेवलंस ना गुरु, तर जीव घेऊन तुझं सांगून ठेवतोय. आता मीच तुझा जीव घेतो. सौमित्रा, मित्र काय झालं? ते काय करतो? काय झालं काय? काय झालंय सौमित्र? झोप येत नव्हती म्हणून बसलोय. म्हणजे नक्कीच काहीतरी कारण आहे. दुसरं काय असणार आहे राधा? आज जे काय घडलंय त्याचाच विचार चालू आहे डोक्यात. मला वाटलं होतं आपलं लग्न झाल्यावर सगळं सुरळीत होईल, पण हा गुरु काही त्रास द्यायचा थांबतच नाही. एक ना एक दिवस ना बाबांना सुद्धा कळेल. काय आता हे कितीही सासूतपणे वागत असतील ना, तरी सुद्धा बाबांसमोर त्यांचा खरा चेहरा आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं आपल्याला माहिती आहे राधा. डॅडला हे सगळं कळेपर्यंत वाट बघायची का आपण? आणि हे सगळं कधी कळेल डॅडला? आपोआप कळणार आहे. सौमित्र, त्यासाठीच म्हणते, यावरती एकच उपाय, तू बाबांशी भांडायचं नाही. मी काय मुद्दाम नाही भांडत किंवा मी जनरली नाही वाद घालत, पण ह्या वेळेला नाही राहवलं मी म्हणून खूप बोललो त्याला. तू उद्या बाबांना सॉरी म्हणशील ना? झोपायला जा. यार काय हे किती वाजले? हे भैया उड्या. हे बघा, आज आता फक्त गुरुनाथ सुभेदार बोलणार आणि नंतर बाकीच्यांनी रिॲक्शन द्यायची. ओके,
आज कारण मी खूप खुश आहे. हा, कारण मला मिळालंय बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द इयर क्वार्टरली. जरा हा, बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर क्वार्टरली अवॉर्ड गोज टू गुरुनाथ सुभेदार. येस. ओ माय गॉड, म्हणून तुम्ही अख्खी क्वार्टरली अवॉर्ड मिळालाय तुम्हाला. ओ माय गॉड, हा अवॉर्ड आहे? ही काय लोणच्याची बरणी वाटते का तुम्हाला? नाही, अवॉर्डच आहे. आवड आहे ना. Yes, काय विचारता परत तुम्ही? कॉंग्रॅच्युलेशन जावई Thank बापू. you, thank you so much. शानू बेबी कॉंग्रॅच्युलेशन कर. मम्मा तो दारू पिऊन आला. हो, So what? So what? It's so cheap. दारू पिऊन नाही, ते दारू पिऊन नाही, त्याला सेलिब्रेशन. आज मी सेलिब्रेशन करून आलोय विथ माय बेस्ट फ्रेंड माया. बॉस 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 मॉस माया, माय बेस्ट फ्रेंड. बॉस आहे बॉस. करून आलोय. म्हणजे तुला तिच्या बरोबर सेलिब्रेट करावं असं वाटलं, घरच्या लोकांबरोबर नाही करावं असं वाटलं. माझ्यावर कधी करणार आहे सेलिब्रेट? चिल्लस. हा हा थोडस. करणार. हा हा कर. कधी कधी करणार? इयरली परफॉर्मन्स मिळाल्यानंतर आफ्टर 1 year. यारी, दिस इज नॉट फनी. ओके, तू काय समजतोस यार? मला तुला काहीच वाटत. एक मिनिट. मी लहानपणी अशा होत्या का? नो वेज. कटकट. नाही हो, अजिबात. तुम्ही तिला सांगा ना, मी सेलिब्रेशनच्या मुळे हिची खटखट चालली. ओके. जराशी मला झाली दोन जरा. इट्स ओके. मला हिचे केस निळे दिसतात. ते निळेच करून आली आहे ती. खरंच ओके, तुमचं चालू द्या. निळे केस. सी मम्मा कसा वागतो. मम्मा, याला माझी काळजीच नाहीये यार. याला बाहेरच जय जायचं. शट अप शानू बेबी. मम्मा, तू मलाच काय शटअप करतेस? ट्राय टू अंडरस्टँड. सकाळी तो टेन्शन मध्ये गेला होता नोकरी जाणार म्हणून, आणि आता तो घरी आलाय अवॉर्ड घेऊन, विच मीन्स त्याची नोकरी पक्की झाली आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे नाही का? तू त्याच्याशी गोड गोड बोल, छान छान वाग, आणि त्याच्याकडनं असे ना पैसे उकळ. ते आपल्यासाठी फायद्याचं आहे. ऑडिशन बेबी. डॅड, मी तुझ्याशी बोलतोय. बोल. डॅड, जे काही घडलं किंवा मी ज्या पद्धतीने वागलो त्याबद्दल सॉरी. पण डॅड, मला एवढंच म्हणायचं होतं की तू कंपनीमध्ये. राधिका, मी तुला काल बजावलं होतं की या घरामध्ये मला ऑफिसचा विषय चालणार नाही म्हणून. तू याला प्रत्येक गोष्ट छान समजावून सांगतेस. हेही समजावून सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. डॅड, तू ऐकशील का? पण तू ऐकून. मित्र, तू एकदा सॉरी बोलला होतास ना, पुढे बोलण्याची काही गरज होती का? काय पद्धत आहे का रिॲक्ट व्हायची? मला तुझ्याशी या विषयावरती काही चर्चा करायची नाही. सौमित्र, या दोघांना कसं समजावायचं काही कळतच नाही. ओ माय शानू बेबी, काय करते? मी सँडविच बनवते. ओ सँडविच. तुला कसं कळलं?
काय मला सँडविच खायचं आज. तुला सँडविच हवंय येस. त्याला हात लावू नकोस. व्हाय व्हॉट हॅपन? ते सँडविच तुझ्यासाठी नाहीये, गॅरीसाठी. ओ गॅरीसाठी. तुला कसं काय हे सुचलं? अगं तूच म्हणतेस ना गॅरीची जरा काळजी घे, त्याला काय हवं काय नको बघ, खायला दे हे ते. मग मी म्हणलं जरा ब्रेकफास्ट द्यावा. पण हे माझ्या शनू बेबीला कसं काय सुचलं? बोरिंग आहे. ती ऑरेंज आंटी आहे ना, तिच्याकडे बघ मी कामाला होते, म्हणजे तिची डॉटर इन लॉ म्हणून काम करत होते. तेव्हा तीच म्हणायची की हजबंडच्या पोटात ना फूडचं प्रेम असतं. हा आय गॉट इट. म्हणजे जर हजबंडला प्रेम करायचं असेल तर त्याचा रस्ता आपल्या पोटातून असतो, राईट? हा पण त्याचं फूड पण. बरं ठीक आहे, तुला कळलं ना. येस मला कळलं. ओके गुड कॅरी ऑन. हाय गुड मॉर्निंग बेबी. गुड मॉर्निंग. काय यार गॅरी, तू असं ड्राय गुड मॉर्निंग का म्हणतोस? काय करायचं शनाया? मस्त म्हण ना. गुड मॉर्निंग बच्चा. गुड मॉर्निंग बेबी. शनाया प्लीज सकाळी सकाळी इरिटेट करू नकोस मला. मी काय इरिटेट केलं? ओके फाईन. मी तुझ्यासाठी तुझी फेवरेट कॉफी आणि तुझा फेवरेट ब्रेकफास्ट बनवलाय. हे सँडविच. अजून काही हवंय तुला? हा मला जरा पाणी हवंय. ओके आणि हाय माया. हे हाय मॉर्निंग. गुड मॉर्निंग माया, कशी आहेस? काल पार्टी खूप छान झाली. ऍक्च्युली तो हँगओव्हर अजूनही उतरला नाहीये माझा. इज इट? मायाची पार्टी अशीच असते. अजून काही दिवस तरी नक्कीच लक्षात राहील. माया एक विचारायचं होतं तुला. मी काल पार्टीमध्ये काही चुकीचं तर नाही ना वागलो? नो, आय डोंट थिंक सो. मला हे ऐकून इतकं रिलीव्ड वाटतंय ना, इतकं बरं वाटतंय. मला उगीच डोक्यात टेन्शन होतं का? हे डोंट वरी, ओके? आय एम देअर विथ यू. ते माहितीये मला, म्हणूनच मी इथपर्यंत मजल मारू शकलो ना माया. गुरुनाथ, ही तर फक्त सुरुवात आहे. हो, आणि मला तुलाही खूप मोठ्या पोस्टवर गेलेलं पाहायचंय माया. बरं, कुठे आहेस तू? मी घरी. काय करतोय? काय नाही, हे ब्रेकफास्ट बनवतोय सगळ्यांसाठी. चहा कॉफी ब्रेकफास्ट सगळं. एक मिनिट, तू सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवतोयस? हो, आता तुला तर सगळी परिस्थिती माहिती आहे ना माया. ओके, आय डू वन थिंग. आजपासून तुझ्या ब्रेकफास्ट आणि लंचची सोय ऑफिसमध्ये होईल. ऑफिसमध्ये म्हणजे? आणि तुला सांगायचं राहिलं, आजपासून हेड ऑफिसला जॉईन होतोयस तू. ठीक आहे, मी तिथेच असेल. बाकी बोलू भेटल्यावर. हां, ओके. बाय माया. या बाय. आय एम डॅम शुअर ती ना सरांनी मुद्दाम केले. असं काहीतरी घडणार हे त्यालाही अपेक्षित असणारच. बरोबर आहे सर. म्हणूनच ही गोष्ट त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. ते मला भेटले होते ना, तेव्हा म्हणाले होते की नवीन नोकरी लागली आहे, लवकरच तुझी पोझिशन घेतो म्हणून. पण नोकरी कुठे लागली आहे हे मात्र त्यांनी काही सांगितलं नाही. मॅम मी सांगते ना तुम्हाला, हे सरांनी मुद्दाम केलंय. मुद्दाम म्हणजे मुद्दाम केलंय खूप. जेनी प्लीज काम डाऊन. यू कॅन अफोर्ड टू डू दिस. डॉक्टरांनी काय सांगितलं? यू डोंट, प्लीज डोंट टेक स्ट्रेस यार. आनंद भाऊजी, काय झालं? तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? अहो तुम्ही तिच्यावरती जास्त ओरडताय. जेनी स्ट्रेस नको घेऊ. इथे बस. आय एम फाईन. तू बस ना इथे यार. काय तू इथे बस. सॉरी, बस इथे. आता कोणी टेन्शन घेऊ नका, शांत राहा. बरोबर बोलताय तुम्ही. हीच वेळ असते डोकं शांत ठेवून विचार करण्याची. पण सर, सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून त्या कंपनीला जॉईन करण्याची त्यांची पहिली चाल यशस्वी ठरली. पहिली चाल म्हणजे शेवटची चाल नसते ना श्रेयस. आता आपल्याला डोकं शांत ठेवून यातून काय मार्ग काढता येईल याचा विचार करावा लागणार आहे. मला कळत नाहीये, हे जेव्हा त्या ऑफिसमध्ये जातील तेव्हा सौमित्र कसा रिॲक्ट करेल काही सांगता येत नाही. मला त्याचंच टेन्शन आलंय. तो या सगळ्या गोष्टी मला मेल कर. आणि हे हाय गुरुनाथ. हाय माया. हाय.
यू प्लीज कॅरी ऑन. सो वेलकम टू आवर हेड ऑफिस. थँक्यू सो मच. सो आजपासून तू हेड ऑफिसला जॉईन करतोयस. आय नो, मला तुझा फोन आला होता तेव्हापासून टेन्शनच आलं होतं जरा. अरे टेन्शन काय घ्यायचं, मी आहे ना इथे. मॉर्निंग मॅम. या मॉर्निंग. दीक्षित, हे मिस्टर गुरुनाथ सुभेदार. हाय, मी भेटलो यांना. येस. ओके, सो हे आजपासून हेड ऑफिसला असणार आहेत. यांना काही लागलं आणि मी नसेन तर प्लीज यांना असिस्ट करा. डेफिनेटली मॅम. वेलकम टू एचओ. थँक्यू सो मच. एक विचारायचं होतं माया. या प्लीज. आता मी हेड ऑफिस मध्ये काम करायला सुरुवात करेन हे ठीक आहे, पण आपल्या त्या ब्रँचचं काय? तिथे मी ऑलरेडी 2 एम्प्लॉईज अपॉइंट केले. सो यू डोंट नीड टू वरी अबाउट इट. ओके, तू फक्त तुझ्या इकडच्या कामावर फोकस कर आणि बाकी काही लागलं तर मी आहेच ना. नाही, बाकी काही नाही, फक्त एक गोष्ट खूप मिस करेन. कोणती? हेड ऑफिसला मिश्रा नसेल ना आपला? या मिश्रा. हे काम, मी तुला तुझा डेस्क दाखवते. या. सो दिस इज युअर डेस्क. अच्छा, हाच डेस्क आहे. या. गुड मॉर्निंग. बसा बसा. हाय सॅमी. हाय माया. हाय गुरुनाथ. हाय सौमित्र सर. तुझा आज हेड ऑफिस मधला पहिला दिवस ना? येस. मग माया ऑफिस दाखवलं की नाही त्याला पूर्ण? या, आय वॉज अबाउट टू. मी जस्ट त्याला डेस्क. नाही नाही, अगं तू डेस्क दाखवतेस. डेस्क म्हणजे ऑफिस नाही ना, पूर्ण ऑफिस दाखवायला पाहिजे. मी दाखवतो. चल. नाही कशाला, मी आहे ना सॅमी. अगं नाही नाही, मी दाखवतो ना त्याला ऑफिस. सुरुवात माझ्या केबिन पासून करूया. दाखवते. अरे ये ना गुरु, ये ही माझी केबिन आहे. छान आहे. नाही ते मलाही माहिती आहे, पण तू असं बाहेरून का बघतोयस? ना आतून बघ. ये अरे, या कंपनीत आहेस ना तू आता. ये आत ये. सौमित्र काय करतोस तू? हे इनोसंट चेहरे बंद करा गुरु, कारण तुझा आतला विकृत चेहरा मला व्यवस्थित माहिती. ते असं म्हणतात परिस्थिती माणसाला सुधारते, पण हा नियम आहे ना माणसांना लागू होतो, तुला नाही होत. तुझी नियत आजही तशीच आहे जशी आधी होती. तू काय बोलतोयस मित्रा? एक तू मला मित्रा वगैरे म्हणू नकोस. सॉरी, मित्रा वगैरे बोलू नको, तुझी पात्रता राहिलेली नाहीये ती. बर सॉरी सौमित्र सर. ए गुरु, बंद करा ही नाटकं. माझ्या डॅडला मिसगाईड करून इथे जॉब करतोयस तू, पण इथे कसा टिकतोस ना ते बघतोस मी आता. तुझ्या डोक्यात हे सगळं चालू असेल ना की मी इथे पण फ्रॉड करेन किंवा इथे काम करून माझं फॅमिली लाईफ बर्बाद करशील, तर हे सगळे विचार आत्ताच्या आत्ता बंद करायचे, कारण तू इथे अजिबात टिकणार नाहीयेस. तू इथे कसा कंटिन्यू होतो ना ते बघतोच मी. नाही येत्या काही दिवसात तुला हाकलला ना गुरु तर बघ. झालं? येऊ मी आता? गेट आउट.